बैठक सध्या सुरू आहे। आजच्या या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि देशाचं देखील लक्ष असणार आहे। हा निकाल म्हणजे बेंचमार्क ठरणारा असेल असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय। 3 दृश्य आपण पाहतोय। एकतर मुख्यमंत्री आपल्या नियोजित दौऱ्यासाठी रवाना झालेत। देवेंद्र फडणवीस अद्यापही सह्याद्री अतिथीगृहावर थांबलेले आहेत। आणि तिसरे दृश्य आपण पाहतो आहोत। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये नियोजन समितीची बैठक सध्या सुरू आहे। त्यामुळे महानिकाल येणार असला, ऐतिहासिक निकाल येणार असला तरी सरकार मात्र स्थिर आहे हे दाखवण्याचा किंबहुना प्रयत्न सध्या सरकारच्या नेत्यांकडून, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून केला जातोय। तर आज सकाळपासून नियोजित कार्यक्रम जे आहेत ते सरकारचे या ठिकाणी पार पाडले जात आहेत। मुख्यमंत्री स्वतः सह्याद्री अतिथीगृहावर होते। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक या ठिकाणी झाली। काल रात्रीही वर्षावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक झालेली आहे। त्यानंतर मुख्यमंत्री आपल्या नियोजित दौऱ्यासाठी हिंगोली आणि यवतमाळ दौऱ्यासाठी रवाना झालेत। देवेंद्र फडणवीस अद्यापही सह्याद्री अतिथीगृहावर थांबलेले आहेत। तर अजित पवारांच्या उपस्थितीत नियोजन समितीची बैठक सध्या सुरू आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की विधान भवनामध्ये देखील महत्त्वाची बैठक सुरू आहे। दरम्यान आज सकाळपासून नेमकं काय काय झालंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। आजचा निर्णय हा बेंचमार्क ठरणारा असेल असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय। तर बहुमत आमच्याकडेच आहे, आजही आमचाच व्हीप ठाकरे गटाला लागू होतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर लपून छपून मला भेटले नाहीत, कामासाठीच ते भेटले होते असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। तर वेगळा निकाल आला तर भाजपच्या संविधानाचं मिश्रण झाल्यासारखं वाटेल असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला। राहुल नार्वेकर आणि शिंदेच्या भेटीमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। आमची बाजू सत्याची आहे, वेळकाढूपणा आम्ही नाही तर त्यांनीच केल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय। नार्वेकरांनी न्यायाला धरून निकाल द्यावा असं राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांनी म्हटलंय। निकाल आल्यावर दोन्ही गटांपैकी एक गट सुप्रीम कोर्टात जाणारच असं शिंदे गटाचे आमदार संजय सिरसाट यांनी म्हटलंय। नार्वेकरांना शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र करावं लागेल अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे। तर कोण कोणाला गाडेल वेळ आल्यावरच कळेल असं मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय। तर निकालाआधीच्या या सगळ्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत। निकालाचं काउंटडाऊन आता सुरू झालंय। दुपारी 4 वाजता विधानसभा अध्यक्ष